भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचं ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलंय। पॅरिस ऑलिम्पिकचा अंतिम सामना खेळण्याआधीच विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। याचं नेमकं कारण काय पाहूया। पॅरिस ऑलिम्पिकमधून बुधवारी महिला कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं। या बातमीने ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदकाची आशा बाळगलेल्या करोडो भारतीयांना धक्का बसला। विनेश फोगाटनं अंतिम सामन्यात धडक मारली होती, म्हणजेच भारताचं रौप्य पदक निश्चित होतं। पण विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानं तिचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न भंग झालं। नेमकं काय घडलंय? तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट 50 किलो वजन कॅटेगरीत खेळत होती। मंगळवारी विनेशनं क्युबाच्या कुस्तीपटू विरोधात सेमीफायनल जिंकली, त्यावेळी तिचं वजन 50 किलो होतं। नियमानुसार फायनलच्या अगोदर विनेशचं वजन करण्यात आलं, त्यावेळी ते 100 ग्रॅम जास्त भरलं होतं। याच कारणामुळे विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलं। कुस्तीमध्ये वजन कॅटेगरीत दोन्ही पहलवानांचं वजन सारखंच असायला हवं। या खेळात नियम आंतरराष्ट्रीय कुस्ती संघानं ठरवले आहेत। यात WWC नं काय म्हटलंय पाहूयात। विनेशच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुस्ती संघ प्रमुखांनी आता काही होऊ शकत नाही असं म्हटलंय। नियमांचा आदर राखायला हवा, नियम हा नियम असतो असंही प्रमुखांनी म्हटलं। याचा सरळ अर्थ आहे विनेशचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न अंतिम फेरीत पोहोचूनही पूर्ण होऊ शकलं नाही। या प्रकरणानंतर विनेश फोगाटला डिहायड्रेशन झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अंतिम सामना असल्यानं विनेश फोगाटनं रात्रभर प्रॅक्टिस केली होती, पाणीही पिलं नव्हतं, त्यामुळे तिला डिहायड्रेशनचा त्रास झाला। विनेशचं सामन्या अगोदर पाणी न पिण्याचं कारणही वजनाशी संबंधित आहे। विनेशचं नेमकं प्रकरण काय? तर विनेश फोगाट 50 किलो वजन कॅटेगरीत कुस्ती खेळत आली आहे। ऑलिम्पिक अगोदरही वजन नियंत्रणात राहावं यासाठी विनेशनं खूप प्रयत्न केले। मंगळवारी रात्री विनेशचं वजन 52.7 किलो असल्याचं म्हटलं जात आहे। वजन कमी करण्यासाठी विनेशनं रात्रभर प्रचंड प्रयत्न केले। विनेशनं रात्रभर सायकलिंग, स्किपिंग करत वजन कमी करण्याचा प्रयत्न केला। विनेश बरोबर तिचे फिजिओ आणि सर्व स्टाफनं रात्रभर प्रयत्न केले। विनेशचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर पूर्ण टीम झोपलीही नाही। कुस्तीत खेळणाऱ्या खेळाडूंचं आव्हान एक दिवस आधीपासूनच सुरू होतं। पहलवान शरीराचं वजन कमी ठेवण्यासाठी खूप वेळ पाणी पित नाही। पाणी न पिल्यानं शरीरात पाण्याचं वजन राहत नाही। पाणी न पिता पहलवान स्वतःला डिहायड्रेट करून घेतात, त्यामुळे सामन्याच्या वेळी वजन कमी राहतं। विनेशच्या बाबतीत हेच घडल्याचं म्हटलं जात आहे। विनेशला डिहायड्रेशन झाल्यानं पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। विनेशचं वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरल्यानं तिच्याबरोबरच कोट्यवधी भारतीयांचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।